तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष पंचमेवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तेही गॅसचा जरा सुद्धा वापर न करता आज आपण पंचमेवा लाडू म्हणजेच पोह्यांचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर तुम्ही सुद्धा पोह्यांचे लाडू नेहमी बनवत असाल, पण ह्या पद्धतीने तुम्ही हे लाडू कधीच बनवले नसतील। इतकी सोपी पद्धत आहे आणि गॅसचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे फक्त 10 मिनिटात हे लाडू बनवून तयार होतात। तुम्ही जरी आतापर्यंत जन्माष्टमीसाठी काहीच बनवलं नसेल तर आयत्या वेळी तुम्ही हे लाडू बनवू शकता, इतके झटपट बनवून तयार होतात। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब तर नक्कीच करा, पण व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर सगळ्यात आधी आपण ह्या पंचमेवा लाडवांसाठी लागणारे साहित्य काय आहे ते पाहून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, ज्याला डेसिकेटेड कोकोनट आपण म्हणतो। हे मी रेडीमेड वापरलेलं आहे, तुम्ही घरचं किसलेलं सुकं खोबरं घेतलात तरी देखील चालेल। त्यानंतर 1 वाटी इथे मी भाजके पोहे घेतलेले आहेत, हे सुद्धा रेडीमेडच आहेत। तुमच्याकडे असे पोहे नसतील तर तुम्ही घरचे पोहे भाजून घेऊ शकता। त्यानंतर इथे मी 20 ते 25 काजू, 20 ते 25 बदाम घेतलेले आहेत। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धी वाटी इथे मी फुटाणे घेतलेले आहेत आणि श्रीकृष्णाला आवडतात म्हणून इथे मी थोडीशी खडीसाखर सुद्धा वापरली आणि अर्धी वाटी गूळ सुद्धा वापरलेला आहे। अजिबात साखरेचा वापर सुद्धा आपण या लाडवांमध्ये करणार नाही आहोत, त्यासाठी खूप जास्त पौष्टिक आहेत। तर आता हे संपूर्ण साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। सुरुवातीला फुटाण्याची डाळ, काजू, बदाम, खडीसाखर घेतली। त्यानंतर यामध्ये अगदी 2 चुटकी इथे आपल्याला जायफळ घालायचे आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी थोडा थोडा तुकडा घातलेला आहे, खूप जास्त घालायचं नाही। त्यानंतर 5 ते 6 वेलचीचे दाणे खोलून टाकायचे आहेत। अख्खी वेलची घालू नका, नाहीतर आपल्याला हे संपूर्ण मिश्रण जे आहे चाळून घ्यावं लागेल। त्यासाठी वेलचीचे दाणे खोलून टाकायचे, म्हणजे मिश्रण जे आहे चाळून घेण्याची गरज अजिबात लागत नाही। अशा पद्धतीने हे लाडू अगदी झटपट बनवून तयार होतात। जसे आपण जुन्या पद्धतीने लाडू बनवून तयार करतो अगदी त्याच चवीचे बनवून तयार होतात, पण अगदी झटपट रेसिपी आहे। तर इथे मी संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि आता हे आपल्याला मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता इथे मी याची पावडर करून घेतलेली आहे। मिक्सर बंद चालू करत फिरवायचा, म्हणजे अगदी छान अशी बारीक पावडर बनवून तयार होते। तर इथे आपले सगळं मिश्रण मिक्सरला बारीक दळून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण गूळ घालूया आणि गूळ घालून परत एकदा आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। सुरुवातीला जर गूळ घातला तर संपूर्ण जे साहित्य होतं ते बारीक होणार नाही, त्यासाठी सुरुवातीला सगळं साहित्य दळून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये गूळ ॲड करायचा आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर इथे मी संपूर्ण साहित्य परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान असं बारीक झालेलं आहे। अजिबात एक सुद्धा मोठा कण यामध्ये राहिलेला नाही। तुम्हाला जर असं वाटलं थोडे मोठे मोठे कण यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत तर तुम्ही हे सर्व साहित्य परत एकदा चाळून घेऊ शकता, पण गरज नाही। आणि आता आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत, पण लाडू वळून घेण्यासाठी यामध्ये आपल्याला पाव कप तूप ॲड करायचं आहे। तूप हे थोडं थोडं करून करायचं आहे, खूप जास्त एकाच वेळी ॲड करायचं नाही, कारण कधी कधी गुळाला पाणी सुटतं आणि मिश्रण हे पातळ होऊ शकतं। त्यासाठी थोडं थोडं तूप घालायचं, मिक्स करायचं आणि मग ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी संपूर्ण पाव कप तूप वापरलेला आहे। परत असं मिक्स करून घेऊया आणि आता आपण याचे लाडू वळून घेऊया। तर तुम्हाला हे लाडू कितपत लहान मोठ्या साईजचे हवे आहेत त्यानुसार तुम्ही याचे लाडू बांधू शकता। तर इथे मी मध्यम साईजचे लाडू बांधणार आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज असा लाडू वळला जातोय, अजिबात फुटत वगैरे नाही। तर आपण यामध्ये गूळ घातलेला आहे, तूप घातलेला आहे, आपल्या हाताला जी हीट निर्माण होते त्याने हे लाडू अगदी सहज वळले जातात। तर इथे पहा इथे आपला हा लाडू छान असा वळून झालेला आहे, मस्त असा गोल गरगरीत लाडू बनवून तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा दाणेदार दिसत आहे। दिसायलाही दाणेदार दिसतो आणि खाताना तसंच जिभेवर ठेवताच विरघळतो, इतके छान दाणेदार लाडू बनवून तयार होतात। तुम्ही जर ही रेसिपी इथंपर्यंत पाहिली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा। तर इथे पहा इथे मी बोलता बोलता दुसरा लाडू सुद्धा वळून घेतलेला आहे आणि हा लाडू सुद्धा पहा किती छान मस्त गोल गरगरीत बनवून तयार झालेला आहे। सेम पद्धतीने संपूर्ण लाडू इथे आपण वळून घेऊया। तर इथे मी संपूर्ण लाडू तयार करून घेतले आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे गोल गरगरीत आणि दाणेदार असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि फक्त 10 मिनिटे लागतात, खूप जास्त वेळ लागत नाही।
तुम्ही हे लाडू गौरी गणपतीला सुद्धा बनवू शकता आणि एरवी सुद्धा खाण्यासाठी बनवू शकता। खूप जास्त पौष्टिक बनून तयार होते। तर इथे मी एक तुम्हाला लाडू तोडून दाखवते आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे दाणेदार लाडू बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा जन्माष्टमीसाठी आतापर्यंत कुठलीच रेसिपी ट्राय केली नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आयत्या वेळी बनवून तयार होतात। आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी बरोबर। धन्यवाद।